ते प्रचंड निसर्ग उतार आहे आणि त्याने सांगितलं पावलं जपा. तर बाबा हे पार रेलिंग आहे ते इतकं मिसळलं आणि मिसळलं आहे. इथे आता प्रत्येक राईड आहे. आता इथे बघा राईड एक महिना आणि मग त्याच्यानंतर तो खडक दिसतो. त्याच्यामध्ये असं वाटतं की अंड आता तळले उकळले गरम केले शिजवले अशा प्रकारची रचना आहे. आजूबाजूला आता इथे खरोखरची गुहा कशी असते त्या गुहेच्या आतमध्ये अशा प्रकारची मध्येच भुयारं विवरं कचरा टाकायचा असेल तर त्याच्या पण बॉक्स ठेवलेले लाईट्स आहेत. तिथे हा जे पाणी दिसते चमकणार तिथे ते पाणी ॲक्च्युली वरतून झिरपणार त्या वरच्या ह्याच्यातून आणि त्याच्यामुळे ते सगळं उलवलं आणि मग त्यामध्ये लाईटमध्ये चमकतं. अशा प्रकारची इथे गुहेमधून आम्ही चाललो. वरच्या बाजूला त्याला माहीत आहे खालच्या बाजूने पर्यंत आणि ते हळूहळू काही वर्षांनी म्हणा जोडले जातील आणि त्यांचा एक खांब तयार होईल. ते मध्ये मध्ये मगाशी मी म्हणालो तसं पाण्याची गुहा तशा प्रकारचे छोटे 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 खडकं असे त्याच्यामध्ये आहेत. मॅक्झिमम अर्धा फूट त्याच्यापेक्षा मोठी नाहीत. मध्ये जर असं एखादा डोंगर एखादा असं दगड आणि इथे त्या लोकांनी काय केलं अशी लाईट्स आतमध्ये लावली त्याच्यामुळे तो भाग असा उजळून दिसतो.